जी तुम्ही जेव्हा युवा सेनेत सुरुवात केली ती कोणाच्या आशीर्वादाने केली, कोणाच्या सोबत असल्यामुळं तुम्हाला इथपर्यंत आता पायरी आली आणि आता सध्या तुम्ही ज्यांचं काम करताय ते त्यांच्यासोबत पण तुम्ही किती वेळ असणार आहे आता हे आम्हालाही माहीत नाही. पण या माणसामुळे तुम्ही बाळासाहेबांच्या चरणांना स्पर्श केला, त्या माणसाला तर विसरू नका. दुसरी गोष्ट, हा आहे दिल्ली संसद भवनाचा फोटो. संसद भवनाला यांना सगळ्यात पहिली पायरी चढायला लावणारे राजन विचार आहे. त्यामुळं त्यांना असं वाटत असेल, अरे आता दादांनी सांगितलं माणूस पक्षी पिल्ल घालतो, अंडे घालतो, त्याला संगोपन करतो, तो उडून जातो, त्याचा दुसरा घरटा बनवतो. अरे पण तो त्याच्या परत येऊन त्याच्या आईला मारायला येत नाही ना. काय तुम्ही विचार करताय, तुम्ही काय बोलताय? जी काल आज सकाळी जी प्रेस कॉन्फरन्स, काय त्यांचं कंत्राटी युवा सेना जे आपलं नाव आलंय, मला वाटतं पत्रकारांनी पण तेच नाव ठेवले, पण पत्रकार लपून सांगतात कंत्राटी युवा सेना. हा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, एकाच्या पण चेहऱ्यावरती खुशी असेल का बोलताना? इथे तुम्ही ना असा कॅमेरा फिरवून बघा, एकाच्याही मनामध्ये खंतर असणार की आम्ही इथे उभे. पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आपण कालपासून पाहताय कशा प्रकारे ठाण्याच्या आमच्या राजन विचारे साहेबांना, शिवसेना नेत्यांना कशा प्रकारे एक केविलवाना प्रयत्न मी पाहतोय. केविलवाना प्रयत्न करून एक बदनाम करण्याची साजिश करण्यात आली, जी की खरं तर अंगलट आलेली आहे. अंगलट यासाठी सांगतो कारण प्रश्न त्यांनी विकासावर विचारलेला आहे. ठाण्याच्या विकास कामांवर प्रश्न विचारलेले असताना आपलं लक्ष भरकटवण्यासाठी जाणीवपूर्वक कशा प्रकारे शहीदांचा किंवा सैनिकांचा, देशाच्या सर्वोच्च सैनिकांचा कशा प्रकारे अपमान केला जातोय, अशा प्रकारे एक जोडून तोडून मोडून काय तुम्हाला म्हणायचंय ते म्हणा, तो व्हिडिओ बनवून त्याच्यावर ठाण्याच्या विद्यमान खासदारांचा आपण व्हिडिओ पाहिला. आता इथे आम्ही उत्तर देतो आणि त्यानंतर काही त्यांच्याच काही मंडळींचे आणखी काही व्हिडिओ व्हायरल झाले. खरं तर त्या बाकीच्यांना उत्तर देण्याची मला इथे अजिबात गरज वाटत नाही. तो व्हिडिओ पूर्ण आहे. काय सांगितलंय त्या व्हिडिओ मध्ये, काय म्हणाले खासदार राजन विचारे साहेब, शिवसेनेचे काय म्हणाले ते म्हणताय. म्हणजे बरं, तो आरोप कुणावर आहे? तो आरोप आहे सरकारवर, जवानांवर नाही. देशाच्या सर्वोच्च जवान, आज आमचा विश्वास फक्त न्याय व्यवस्था, एक मीडिया आणि देशाचे, भारताचे जवान, भारताची आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्यावरच आमचा विश्वास आहे आणि देशाचं सर्वोच्च संविधान. आज त्यांच्यावर हा आरोप करताना जरा पाहायचं होतं ना त्यांची कामं सैनिकांविषयीची. ज्यावेळेस 26/11चा हल्ला झाला, आपण सर्वांनी पाहिलात. त्या 26/11च्या हल्ल्यानंतर मला वाटतं 4-5 महिन्यांचाच कालावधी गेला असेल, ठाण्यामध्ये त्यांच्या नावाने स्मारक झालं, काही उद्यान झालं. याच्यामध्ये दरवर्षी 26/11च्या दिवशी आपण शहीद पत्नींचा सन्मान करतो, शहीद पत्नींचा, वीर पत्नींचा सन्मान करतो आणि ही अविरत चालू आहे. असं नाही की 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं. हे सांगावं लागत नाही. देशप्रेम हे आतून असतं. हे असे जोडून तोडून मोडून व्हिडिओ दाखवून हे होत नाही. त्यानंतर 14 ऑगस्टला आपण पत्रकार बांधवांनाच मी विचारतो, 14 ऑगस्टला दरवर्षी आपण जो झेंडावंदनाचा कार्यक्रम करतो, देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम करतो, त्या कार्यक्रमामध्ये आपण पाहत असाल माजी लष्करी अधिकारी असतील, इतर सरकारी अधिकारी असतील, विशेषतः सैनिकांच्या हस्ते हा झेंडावंदनाचा मान हा सैनिकांना असतो आणि ते ऑन गणवेशामध्ये आलेले असतात. सर्व वरिष्ठ जे निवृत्त आहेत सगळे. आम्हाला सांगायचं सैनिकांचा मान कोण करतंय कोण नाही करत, यांनी सांगावं. हे कुठे असतात 14 ऑगस्टला? बरं, अनेक विधानांना त्यांनी तिथे हात घातला की 10 वर्ष खासदार होतात, आम्हाला लाज वाटते वगैरे. तुम्हाला वाटत असेल, पण ठाणेकर आजही त्यांच्या समस्या घेऊन माजी खासदार राजन विचारे साहेबांकडेच येतात. त्यांना माहिती आहे आमची कामं इथेच सोडवली जातील. ठाणेकर शोधतात, आताचे खासदार कुठे त्यांना शोधतात. मला एक साधा प्रश्न मला पडतो, ठाणेकरांना आपण भूलथापा देताय का? जेव्हा प्रश्न तुम्हाला विकास कामांवर विचारलाय, म्हणजे तुम्ही कोपरी पुलाचं पाहिलं असाल, संत गतीचं काम पाहिलं असाल, संत गती म्हणा, स्लो म्हणा की बंदच म्हणा, मला माहित नाही. साधा रेल्वेचा मेगा ब्लॉक घेण्यासाठी सुद्धा किती पाठपुरावे करावे लागतात. तो मेगा ब्लॉक भेटे नाही ना, तो आता भेटतोय. आता काँग्रेसचा विषय काढतात, काँग्रेसचं काय ते शेणाचा वास वगैरे मी ऐकलं. माझा साधा प्रश्न आहे, काँग्रेस बरोबर कोण जात होतं 2004 साली?
कुणी आणलं ह्या पक्षामध्ये पुन्हा शिवसेनेमध्ये आपणास? काय बोलावं आपण या सगळ्या गोष्टींविषयी? बरं, आपण कशाला ह्या सगळ्या बऱ्या प्रश्न विचारलाय ना, आपल्या विकासाचा विचारलाय ना, आपण आपल्या विकास कामांनी उत्तर द्यावी की बाबा वर्ष 365 दिवस 40 दिवस झाले, 365 अधिक 40 दिवसांचा काळ लोटलाय, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर ही 4 कामं आमच्याकडनं झाली किंवा ह्या कामांचा पाठपुरावा झाला, चला एकाच वर्षाचा काळ गेला आपण म्हणून समजू शकतो. मग ती कामं का नाही ठेवली जात आहेत? आपण कामं ठेवा, लोकांना सांगा एवढी एवढी कामांचा पाठपुरावा, एवढे तारांकित प्रश्न विचारले, एवढे अनस्टार्ड प्रश्न विचारले, एवढे शून्य प्रहरात प्रश्न विचारले, हे कधी होणार हे सांगितलं गेलं पाहिजे. हे असे व्हिडिओ बनवून आपण लोकांना किती काळ करायला हे सगळं? 5 वर्षांचा काळ काढायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर काळ काढता येत नाही, आपल्याला कामांवरच बोलावं लागेल. आज ठाण्याचा सॅटिस 2चा प्रकल्प असेल, ठाणे गायमुखचा तो रस्त्याचं काम असेल, उन्नत रोडचं काम असेल, अगदी मीरा भाईंदरची कामं सांगू शकतो, अगदी त्या छत्रपती शिवाजी महाराजच्या 3 उड्डाणपुलांचं मी सांगू शकतो, कितीचा निधी मंजूर करून आणला, अगदी नवी मुंबईच्या काटाई ऐरोलीचं काम मी सांगू शकतो, दिघा रेल्वे स्थानकाचं काम मी सांगू शकतो, त्यानंतर मुलुंड ठाण्याच्या मधल्या आपल्या स्थानकाच्या विषयीचं पाठपुराव्याचं मी सांगू शकतो. अनेक गोष्टी आपल्याकडनं या उर्वरित कामांचा किती पाठपुरावा झाला ना, खरं तर या सर्वावर बोललं गेलं पाहिजे. माझ्यासोबत माझे युवा सेनेचे सहकारी सुद्धा आहेत, ते सुद्धा आपलं यावर मनोगत, कारण आता युवा सेना त्याच्यावर बोलणार आहे. जे काही असेल तर आवाज युवा सेनेचाच असणार आणि युवा सेनेकडनं हा मेसेज जाणार आहे. प्रतीकजी, व्यक्ती मानव होतो, कारण त्यांच्या नेतृत्वात आम्ही युवा सेनेमध्ये साहेबांसोबत तेही आले, आम्ही आलो, जे काही आमची 10-12 वर्ष युवा सेनेत केली. आणि तुम्हाला ना इकडच्या जे जुने पत्रकार असतील त्यांना सर्वांना माहिती आहे, ठाण्याची युवा सेना ही फक्त आणि फक्त राजन विचारे साहेबांमुळे राहिली आतापर्यंत. हे आताची युवा सेना ती म्हणत नाही मी, रेंज रोवर आणि BMW मध्ये फिरणारी युवा सेना नसते. त्या डिस्कवर आणि त्या ऍक्टिव्हावरती 50 पेट्रोल टाकून सभेला झालेली ही खरी युवा सेना राजन विचारे यांनी बनवली. ही अशी मंत्रालयातून कंत्राट घेऊन आलेली नाही. आपले कामं सांभाळून आपल्या गाडीत आपल्या इमानाचं पेट्रोल टाकून राजन विचारे असू देत, त्यावेळेचे जे काही आमदारकीला असू देत, खासदारकी असू देत, स्थानिक नगरसेवक असू देत, त्यांना निवडून आणणारी जी युवा सेना आहे ना ती इथं आहे, तिकडे नाही. त्यामुळे ती तुम्ही युवा सेना जी बोलत असाल ती मला माहित नाही कोणती युवा सेना नक्की, कारण त्यांचा अध्यक्ष कोणी आहे पत्रकारांना तरी माहित आहे का? सांगा मला, तुम्हाला माहिती पडलं अध्यक्ष तर मला पण सांगा. आमचे अध्यक्ष आहेत आदित्य उद्धव साहेब ठाकरे, आणि हेच युवा सेनेचं तुम्ही विकिपीडिया खोलाल ना किंवा तुम्ही गुगल सर्च कराल तेव्हा युवा सेना अध्यक्ष म्हणून फक्त एकच नाव माणूस होतं, आदित्य उद्धव साहेब ठाकरे. त्यामुळं जे काही आता तुम्ही आज सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या गोष्टीला ते कोण पदाधिकारी होते मला माहित नाही, पण त्याच्यामध्ये थोडेफार आमचे जे होतात ना जुने, आता ते गरका वेदी असे होते, लंका डायली नाही, ते लंका तिकडे आहे, तिकडं अयोध्या आहे. तुम्ही ज्या माणसावर आरोप करताय तो राजन विचारे साहेब, त्या माणसाने जेव्हा तिकडे अमरनाथ यात्रेवर जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला जेव्हा दिघे साहेब आणि बाळासाहेब यांनी जेव्हा हाक दिली त्या दिवसापासून तो माणूस ते आज तक आहे अमरनाथ यात्रेला राहतोय. कोण गेला अमरनाथ यात्रेला आपल्या दुसरं? 30 वर्ष जवळपास, जवळजवळ 30 वर्ष हे तप करतोय तो माणूस. दिघे साहेबांच्या प्रेमापोटी, दिघे साहेबांच्या शिष्य जे कोण म्हणत असतील त्यांना लकला बसो, पण दिघे साहेबांचे खरे शिष्य हे राजन विचारे आहेत. दुसरी गोष्ट, आता मलंगड बोलाल, मलंगडाच्या मुक्तीची जे आंदोलन केलं दिघे साहेबांचं, त्या मलंगडावरती राजन विचारे हेलिकॉप्टर नाही आहेत. राजन विचारे या 2 पायावरती येतात, कारण यात अजून पण त्यांचा दम आहे आणि अजूनही चालत मलंगडावरती येतात. या सगळ्या युवासेना जे काही होते नावाने युवासेना, त्यांनाही माहिती आहे राजन विचारे काय आहे. अरे यार तुम्ही कोणावरती, आसमान में थूकने वालो इतना सोच लो तुम पलट के तुम्हारे पे गिरने वाली है. त्यामुळे तो विचार करून बोला. अरे सूर्यावर थुकताय तुम्ही. ज्या माणसाने तुम्हाला घरातून बाहेर काढलं आणि पोचवलं, आता ठीक आहे शिंदे साहेब तुम्हाला आता मंत्रालयात घेऊन जातात, आता तुम्हाला गाडीत लाल दिव्यात घेऊन जातात, तुम्हाला मोठी मोठी मर्सिडीज काय काय मिळत असेल,
अरे पण मगाची आता ते माझा लहान तोंडी मोठा घास होईल, पण ते बोलतात ना काहीतरी झूलवर भापको मत भूल. अरे यार काय जर आपण कुठून तरी ज्या मूळ भागातून आपण जर वर येतोय आणि तिथून आपण वर आल्यानंतर आपण काहीतरी मोठं होतो, नावाला एक क्षणिक आपल्याला सुख मिळतं, त्या क्षणिक सुखासाठी तुम्ही आई बापाला शिवे देणार? किती दिवस टिकणार आहे क्षणिक सुख? त्यांनाही माहिती आहे, जर एकदा स्वप्नभंग झालं त्याच्यानंतर त्यांना असे मानाखाली घालूनच इथं फिरायचं. संसद रत्न पुरस्कार कसा दिला जातो ना त्याच्याबद्दल चौकशी करावी. आता मी तुम्हाला वेद कुमार करून एक आहेत, आता काय श्रीनिवासन प्राईम पॉइंट फाउंडेशन तर्फे संसद रत्न पुरस्कार दिला जातो. आता हा पुरस्कार देताना संसदमध्ये किंवा आपल्या लोकसभेमध्ये काय कामं केली त्यानुसार हा पुरस्कार दिला जातो. तर माझं नितीनला आव्हान आहे की तू सांग आम्हाला की तू काय कामं केली, किंवा तुम्ही जेव्हा आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी काय कामं केली म्हणून त्याला संसद रत्न पुरस्कार भेटला, हे तुम्ही स्पष्ट करावं. विचारे साहेबांनी मूळ मुद्दा काय मांडला होता की तो जो गर्डर टाकला गेला तो गर्डर 2 वर्षानंतर टाकला गेला आणि ज्या कंत्राटदारांमुळे ते सगळं गोंधळ सुरू आहे तुम्ही त्याच्याबद्दल विचारा ना. तुम्ही त्याच्याबद्दल प्रश्न मांडत नाही आहात. आमचा मूळ मुद्दा विचारे साहेबांनी तो मांडला, त्याच्यावरती ह्या शिंदे गटाकडे कुठलंही उत्तर नाहीये, म्हणून नितीन सारखे हे जे चमचे आहेत ह्यांना हे सगळं पुढे करावं लागतं आणि हे अत्यंत निंदनीय आहे. माझं आव्हान आहे आपलं कोण आपले ते कोण होते आपले ते हे जे कंत्राटी जी युवासेना होती त्याच्यामध्ये अभिषेक शिंदे किंवा आपला किरण. माझं किरणला विचारायचं आहे की काय रे बाबा मित्रा, काय केलं विचारे साहेबांनी तुम्हाला कमी? हा नितीन लांडगे, मला बघून एकदम वाईट वाटलं. नितीन लांडगे या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला विचारे साहेबांनी मातोश्रीवरती दिलं. राजकारणामधला जो पहिला फोटो बाळासाहेबांचा आशीर्वाद घेताना तुझा आहे ना तो विचारे साहेबांमुळे. त्याच्यामुळे जेवढा झुलायचा झूल आहे ना तो झूल, पण बापाला विसरू नको.